अभूतपूर्व आणि चित्तथरारक खेळामध्ये सर्व प्रेक्षक वर्गाचं मान्यवरांचं खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत करतोय। सव दमयंतीताई वजे नगरसेविका चषक आपल्याला पाहायला मिळतोय। आज फुल एम फायनल दिवस या स्पर्धेचा सामना क्रमांक 3 आपल्या समोर आहे। जय जलेश्वर वाडेगर विपक्ष फाइट करेल तो जय हनुमान दातिवले। तो सामना सुरू होतोय। विजय भोईर स्ट्राइक वरती, नॉन स्ट्राइकला विजय पाटील आणि गोलंदाज कॅप्टन ऑफ टीम अतुल पाटील। तर जास्त वेळ दिला जाणार नाहीये, पंच आपण त्यांना सांगा 25 मिनिटाचा अवधी आपल्या समोर आहे। तर सामना सुरू होतोय, लेट्स प्ले। पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला, पहिला बॉल पॅड वरती आदळतोय। आत्मविश्वास मी म्हणेन कमी पाहायला मिळाला, कारण पहिला चेंडू होता थोडासा वेट अँड वॉच क्रिकेट खेळायला पाहिजे होतं। पहिला चेंडू जातोय तो डॉट, आत्ताचा बॉल विरकावून देण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट बॉल। अतुल पाटीलची गोलंदाजी। आताचा बॉल लेटकट केले, चेंडू मात्र गॅप मधून ढकलायचा होता। एक धाव पूर्ण केली आहे आणि दुसरे धावेचा इथे प्रयत्न केला जातोय आणि तोपर्यंत दुसरी धाव धावफलकावरती अंकित केली आहे। पाहिलं तर चांगली थ्रोपैकी होती, मात्र त्यापेक्षा चांगलं होतं ते रनिंग बिटवीन द विकेट। 2 धावा धावफलकावरती लावल्यात। 5 ओव्हरचा मॅच आपण पाहतोय। ही स्पर्धा नगरसेविका चषक खूप चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आली। आज 4था दिवस। पहिल्या दिवसाचा विचार केला तर आई गावदेवी क्रिकेट संघ खिडकाळे हा सुपर 3 मध्ये क्वालिफाय झालाय। दुसऱ्या दिवसामध्ये रेग्युलर क्रिकेट पाहायला मिळाला, सोनारपाडा संघ चॅम्पियन ठरला आणि त्याचबरोबर कालचा दिवस गाजवला तो खऱ्या अर्थाने वागेश्वर देसाई या संघाने आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, पहिला येतोय। थोडासा संघर्ष करत असताना टीम वाडेगर लावल्यात। कालचा दिवस जय वागेश्वर देसाई संघाने गाजवला, तो संघ सुपर 3 मध्ये क्वालिफाय झाला। 2 संघ 40+ चे सुपर 3 साठी क्वालिफाय झाल्यात। आज मात्र कोणता संघ या ठिकाणी क्वालिफाय होईल त्याच्यानंतर चिठ्ठ्या उडवल्या जातील आणि ज्याला बाय मिळेल तो पोहोचेल फायनल मध्ये आणि 2 संघांमध्ये मॅच होईल। या वेळेस चांगला बॉल, अतिशय चांगला बॉल होता। चौकार आल्यानंतर मात्र अतुलने यावेळेस अँगल बदललाय आणि चेंडू मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळला। डॉट बॉलची सांगता, धावसंख्या धावफलकावरती फक्त 6 धावा आहेत। एक चौकार जरी आला असला तरी फक्त 6 धावा या पाया मिळाल्या। फुल या वेळेस लेग स्टंपला होता चेंडू, सोडून देण्याचा प्रयत्न केलाय। यस, वाईट बॉल। वाईट बॉलचा इशारा केला जातोय। चांगली गोलंदाजी पाहतोय आपण इथे अतुल पाटीलची पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये। विजय भोईर आताचा बॉल मिड ऑफला खेळता, समोर क्षेत्ररक्षक आहेत प्रकाश नाईक आणि तोपर्यंत फील्ड करतील, तोपर्यंत येते एक धाव, एक पटण्याची संधी आणि एक धाव मिळाल्या। षटकाची सांगता झाल्या। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकात बिनबाद संत आणि सावध सुरुवात पाहायला मिळतोय ती 8 धावा धावफलकावरती।
दुसरे षटक घेऊन आल्या टीमच्या वतीने. चला जास्त वेळ करू नका प्लीज. दातिवली संघ आपल्याला जो वेळ दिला त्या वेळेमध्ये षटक फेका, नाहीतर कमिटी निश्चित येथे धाडसी निर्णय घेईल. कारण कमिटीने ऑलरेडी सूचना दिल्यात, कारण कोणत्याही संघाला वेळ दिला जाणार नाही आहे. आपण प्रत्येक वेळेला एकत्र येऊ नका. चला दुसरे षटक शिरीष मात्रेला पाचारण केलं जातंय. थोडंसं चेंजेस केलाय, बदल केलाय. फक्त 8 धावा आहेत धावपळकावरती वाडेकर टीमच्या. पहिल्या षटकामध्ये एक चौकाराला 3 चेंडू डाट फेकलेत. एकेरी धाव मिळाले, एक वाईटच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्रा धाव मिळाले. असे पृथक्करण राहिलंय का पहिल्या ओव्हरचं. मॅनेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक. आताचा बॉल बॅकफुटला जाऊन स्ट्राइक कट केलाय, मात्र चेंडू रिंगणाच्या आतमध्येच आहे, त्यामुळे मिळाली ती एक धाव. इथून मात्र एक धाव आपल्याला पाहायला मिळतोय. अद्यापर्यंत पाहिजे तशी फलंदाजी झाली नाही वाडेगर टीमची. गेल्या 2-3 वर्षाचा विचार केला तर जय जलेश्वर वाडेगर 40+ संघ अत्यंत इम्पॉर्म मध्ये होता. मात्र या वर्षी थोडासा बॅकफुटला खेळताना बऱ्याच वेळेला पाहिलं, बऱ्याच मॅचेस त्याने गमावल्या यावर्षी. कारण मोठ्या मोठ्या स्पर्धा सुद्धा यावर्षी खूप झाल्या 40+च्या, आणि अपकमिंग टुर्नामेंट येणाऱ्या सुद्धा स्पर्धा आपल्या समोर येतील. या बेलेस विजय पाटील बीट झाल्यात. पहिलाच बॉल होता, आउटसाइड ऑफ स्टंपला पिचिंग केला आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळतं. आज मात्र गणेश पाटील नाहीयेत, त्यामुळे थोडसा संघाला बॅटिंग लाईनअप. या बेलेस फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक होते, बनले प्रेक्षक. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून उत्तुंग षटका. वेट अँड वॉच क्रिकेट खेळा. फुलटॉसचा बॉल जसा बॅट वरती व्यवस्थितरित्या आला, मिडल केला आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला. पुन्हा एकदा क्रॉस दी लाईन खेळायचं होतं. आता चेंडूची पिचिंग सुरेख होती, थोडासा खाली राहतोय. पडल्यानंतर शिरीषला पाहतोय, चांगला गोलंदाज एक अष्टपैलू खेळाडू या टीमचा, ज्याने सर्वाधिक जास्त क्रिकेटमध्ये पाहिलं त्यांच्या या 40+च्या संघामध्ये. ते जास्त ऊन पावसाले पाहिल्यात. पुन्हा एकदा चेंडू डाट, अतिशय चांगली गोलंदाजी होत असताना षटकार आला आणि कमबॅक केला गोलंदाजाने. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जास्त दाबा नाही मिळाला. विजय पुन्हा एकदा क्रॉस द लाईन, व्हेरी गुड बॉलिंग, अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि या 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त धाबा आहेत त्या 14 धावपतलावरती.
फुलटॉस स्टॉपेज लागतोय. झेल होईल का आणि झेल या स्टिपला जातोय. या ठिकाणी बॅटच्या वर कडेवरती लागलाय चेंडू. फलंदाज येतात सुनील मामा चौधरी. यांना पाहतोय विजय पाटील आणि सुनील मामा ही जोडी मैदानावरती पाहायला मिळतोय आपल्याला. मनोजला मात्र पहिलाची यश लाभलाय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना चला दातिवली टीम जास्त वेळ घेऊ नका प्लीज. आपल्याला विनंती आहे आपण लक्ष द्या. विजय पाटील समोर फुलटॉस बॉल काढणारा प्रार क्षेत्ररक्षक समोर झेल ड्रॉप. या ठिकाणी झेल ड्रॉप झालाय. दुसरी धाव ते पूर्ण करेल का? तू मैमय झाले अखेरकार. 2 धावा घेणं फार महत्वाचं होतं. डीप मिड विकेटला झेल सुटला जातो विजय पाटीलचा आणि मात्र त्या झेलची किंमत कदाचित आता मोजावी लागेल टीम दातिवलीला. कारण जेव्हा जेव्हा चांगल्या फलंदाजांचे झेल सुटले जातात तेव्हा मात्र त्या झेलची किंमत बऱ्याच वेळेला मोजावी लागली आहे. चांगली गोलंदाजी झाली होती. 2 षटकात फक्त 15 धावा होत्या. या षटकात 1 विकेट मिळवला मनोज खंडागळेने आणि पुन्हा एकदा डाबाला या ठिकाणी खिंडार पाडण्याचा प्रयत्न केला जातोय मनोजच्या वतीने. यावेळेस एज फलंदाज बाद होतोय. पुढे स्टप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न बॅटने अंदरुनी लागला. फलंदाज बाद. सेकंड विकेट डाऊन. स्वस्तात बाद झाल्यात 4थ्या क्रमांकावरती. यावेळेस लेटकट केलता सुधीर व्यापारी. त्यांना पाहतोय आपण चांगला फडका एकच धाव मिळेल त्याच्यावरती. अद्याप मात्र संघर्ष करत असताना टीम वाडेगर संघ पाहायला मिळतोय मैदानामध्ये चांगला गोलंदाजी करत असताना. ज्या अनुमान दातिवली टीम विजय पाटीलला मगाशी एक जीवनदान मिळाला. त्या जीवनदानाचा फायदा उठवावा लागेल कारण 2 फलंदाज बाद झाल्यात. थोडंसं प्रेशराइज गेम प्रेशर थोडासा पाहायला मिळतोय तर बॅट्समन वरती. स्विच हिट करण्याचा प्रयत्न फटका फसला होता. सर्कल मध्ये फील्ड केलं जाते एका धाबेसाठी. ते मात्र चांगली गोलंदाजी होते तेवढे चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळतं आपल्याला दातिवली टीमच्या वतीने. मॅच क्रमांक 3 आपल्या समोर नगरसेविकाच्या चषकामध्ये हा सामना रंगत असताना दातिवली बनाम वाडेगर. मनोज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस फटका सरळ खेळात. क्षेत्ररक्षक कोणी नाही आहे. समोरून क्षेत्ररक्षक आल्यात. पहिल्या टप्प्यावरती चेंडूला उचलायचं होतं. मिसफील्ड पाहायला मिळतोय आणि चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. चौकार.
तर 3 षटकांचा खेळ संपलाय. फक्त 23 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मागच्या चेंडूवरती छेल ड्रॉप झाला आणि तिथून मात्र या 4 धावा मिळाल्या. तर अद्याप 23 धावा आहेत. 18 बॉलचा खेळ संपलाय. 23 धावा धावफलकावरती. आता मात्र पुन्हा एकदा चांगला क्रिकेट, अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल, कारण त्यांच्या समोर फक्त 12 चेंडूंचा खेळ उरलाय आणि या 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धाबा कुठाव्या लागतील ते मात्र वाडेकर संघाला. गोलंदाज शिरीष पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेलमध्ये आल्यात. सांघिक कोट्यातील चौथा आणि वैयक्तिक दुसरा षटक घेऊन आपल्या टीमच्या बाजूने. आत्ताचा बॉल फुलटॉस होता, खूप उंचावरती आहे. प्रमोद मात्र पुढे सरकले. पहिल्या टप्प्यावरती चेंडूला उचललाय. तोपर्यंत दुसरी धावेत ते मात्र पूर्ण होत असताना या 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. थ्रोपैकी सुरक्षित होती. 25 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. अद्यापर्यंत पाहिलं तर जास्त एकेरी दुहेरी धाबांना महत्त्व दिलं गेलंय. चौकार षटकार फार कमी प्रमाणात पाहायला मिळाले. अद्याप 1 चौकार 1 षटकार पाहता आला आपल्याला वाडेकर टीमच्या बाजूने. आताचा बॉल चांगला होता. या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न आणि येथे डायरेक्ट हिटची संभावना. एकच धाव. पहा किती चांगली गोलंदाजी होत असताना शिरीष मात्र येणं पाहतोय आपण गोलंदाजी मार्क वरती. तर पहिला सामना जिंकला बेतवडे टीमने, दुसरा सामना नागाव संघ आणि या तिसरा मॅच, येणारा चौथा मॅच वाडेकर ब विपक्ष घारिवली. असं सामना आपल्याला आज पाहायला मिळेल. मैदानावरती मात्र खेळ सुरू आहे. तर दातिवली विपक्ष वाडेकर ऑन साइडला खेळात. पुन्हा एकदा शॉर्ट स्क्वेअर लेग मधून चेंडू डीप मध्ये जातोय. एक धाव कंप्लीट. खराब क्षेत्ररक्षण, 2-2 क्षेत्ररक्षक होते, मात्र चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आदला बदली केली जाते क्षेत्ररक्षकाची. फास्ट घ्या, थोडं फास्ट घ्या, कारण वेळ खूप होतोय प्रत्येक सामन्याला. ते आयोजन कमिटी लगेचच सूचना करते, कारण सामने सर्व रेग्युलर सुरुवातीला 5 आणि नंतर 4 षटकांचे खेळवायचे आहेत त्यांना. मात्र आपलं सहकार्य फार महत्त्वाचं असेल, तर आपण सहकार्य केलं तर निश्चित तसं चित्र पाहायला मिळेल आपल्याला. चौथं षटक ऑन साइडलाच पुन्हा एकदा जागा बनवून खेळायचा होता. एक धाव कंप्लीट केल्या. डीप मध्ये अतुल आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, मात्र नकार इथून दिला जातोय आणि एकच धाव. पहा किती चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. अद्यापपर्यंत मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवलं जाते ते या वाडेगड टीमला. शिरीष पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. विजय यावेळेस क्रॉस द लाईन खेळतात. चेंडू जातो या पहिल्या टप्प्यावरती सीमारेषा पलीकडे. विजय पाटीलच्या बॅट मधून दणदणीत चौकार. होत असताना आता मात्र इथून अद्याप याच्यानंतर 1 ओव्हर असेल. पुन्हा एकदा पुढे येऊन फटका खेळल्यात. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा कॉल दिला जातोय. अतुल समोर आहेत. गुड फिल्डिंग आणि येथे मात्र दुसरी धाव घ्यायचा होता, नकार दिला जातोय. एकच धाबेवरती समाधान व्यक्त केलंय आणि षटक संपलंय. 36 धाबा आहे. 4 षटकांच्या खेळाच्या नंतर वाडेकर संघाची धावसंख्या 2 विकेट गमावत असताना 36 रन्स.
वरती चौकार आला. एकूण टोटल 40 या धावसंख्येवरती वाडेकर संघ जाऊन पोहोचलाय. विजय पाटील सलामीला आल्यात. मैदानामध्ये अद्याप तळ ठोकून आहेत, मात्र पाहिजे तसे त्याच्या बॅटमधून आज फडके पाहायला मिळाले नाही. सुरुवातीला काही चेंडू डाट खेळ्यात, एक षटकार आला, त्याच्यानंतर आणखीन पाहिले तर 3 चौकार आले. मध्ये मध्ये मात्र एका दुसरा चेंडू डाट सुद्धा खेळले गेल्यात, कारण एक चांगल्या आक्रमक शैलीचे फलंदाज आहेत. फुल टॉस, स्केअर ऑफ द विकेट. चेंडू जातोय बॅकवर्ड स्केअर वरून, हाय अँड हँडसम षटकार. त्या 2 चेंडू 10 धाबा आल्यात. 46 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. ज्या मागच्या ओव्हरमध्ये धाबा येत नव्हत्या, आत्ता मात्र त्या धाबांना चालना मिळाली आहे. पुढे सरकताना स्कोअर कार्ड, पुन्हा एकदा फुल टॉस आणि पुन्हा एक चौकार पाहायला मिळतोय. लागोपाठ 3 मोठे धावपळकावरती पाहायला मिळतात. अद्याप 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप, एक धाव कंप्लीट केली जातोय. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जाईल. तू मैमय झाली आहे आणि अखेरकार फलंदाज बाद होतोय. या 2 धावा वाईट. यस, 1+1 बाबर. सुधीर व्यापारी स्ट्राईक वरती. नॉन स्ट्राईक नवीन बॅट्समन शरद. अद्याप 3 चेंडूवरती किती धावा येतील. आताचा बॉल सरळ खेळ्यात, क्षेत्ररक्षक नाहीये, टायमिंग प्रॉपर आणि हा षटकार पाहायला मिळतोय. गुड शॉट. मिळाला 58 धाबा. धापळकावरती पाहतोय आपण. यावेळेस चेंडूची पाणी करावी लागेल. पंच या ठिकाणी पाहतात. व्यवस्थितरित्या चेंडू हाताला गेला आउटसाइड ऑफ स्टंपला. डॉट बॉल, शेवटचा चेंडू षटकामध्ये पाहायला मिळतात. 58 धाबा लावल्यात. आता मात्र एक फायटिंग स्कोर उभा केला जातोय वाडेगड टीमच्या वतीने. फुल टॉस, जास्त उंची लांबी कमी. शिरीष मात्रे झेल खाली, नो मिस्टेक आणि शेवटच्या बॉलवरती फलंदाज बाद होतोय.
मध्येच थांबवणं व्यवस्थित होत नाहीये, त्यामुळे आपण कॉल दिल्यानंतर यायला पाहिजे. वाडेकर आणि त्याचबरोबर घारिवले या दोन टीम मध्ये सामना असेल. टॉस केला जाईल. मंचावरती उपस्थित असणाऱ्या तर आमचे मानपाडा गावचे माजी सरपंच सन्माननीय वसंत वजे साहेब यांचे शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला वाडेकर संघ लवकर या, जास्त वेळ करू नका. तर चला त्याचबरोबर घालिवली टीमचे कॅप्टन सुद्धा आहेत. नाणेफेकी केली जाईल या दोन टीम मध्ये. वसंत वजे साहेब आहेत आमचे मानपाडा गावचे माजी सरपंच, यांचे शुभ हस्ते टॉस नाणेफेकी होत असताना पहिल्या फेरीतील चौथा आणि शेवटचा सामना असेल. हॅलो, चला वाडेकर संघ चला टॉस केला जाईल या ठिकाणी. वाडेकर विपक्ष सामना असेल तो घारिवली या दोन टीम मध्ये. खेळाचं पहिलं सत्र या ठिकाणी पाहिलं आपण. एकूण 58 धावा कुठल्या गेल्या त्या पहिल्या सत्रामध्ये. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली शेवटच्या स्लॉगिंग ओव्हर मध्ये. तर वसंत वजे साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी होत असताना पहिल्या फेरीतील चौथा आणि शेवटचा मॅच वाडेकर ब विपक्ष घारिवली या दोन टीम मध्ये. तर जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये, जेथे दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. 59 धावांचं लक्ष्य आहे. त्या धावा चेस केल्या जातील की त्यांना थांबवलं जाईल, याचं उत्तर द्वितीय सत्रामध्ये मिळेल. जसं सामना सुरू होईल तसे मायक्रोफोनवरती येतील आमचे साथी समालोचक मित्र करण कालन. चषक 2021 हे पर्व तुमच्या समोर आहे आणि हा अखेरचा दिवस या स्पर्धेचा प्रथम फेरीमधील ही लढत सध्या सुरू आहे. तृतीय सामन्याला सुरुवात लीडिंग एज घेऊन हवेमध्ये हा चेंडू स्क्वेअर लेगच्या दरम्यान क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर होता. चेंडू बॅकअप डीप मधून येतं तोपर्यंत प्रयत्न होतो आणखी एका धावेचा आणि 9 सेकंड आता फेकी. चेंडू निसटला त्यांच्या हातामधून आणि वेगाने धावा पूर्ण होतात या पहिल्या चेंडूवरती. त्या म्हणजेच 3 आणि या तिहेरी धावसंख्येने धावफलकाचा शेगणेशा. बॅटिंग करत असताना लक्ष आहे ते म्हणजेच 59 धावसंख्येचं 59चं टार्गेट आहे. 5 षटकांमध्ये पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना धावसंख्या उभारली ती आपण बघितलं तर 15 चेंडूमध्ये विजय पाटील यांनी 30 धावसंख्येचं योगदान दिलं आणि अखेर सुधीर व्यापारी यांनी देखील 16 धावसंख्येचं योगदान दिलं होतं. बॅकफूट लावून कट करता आउट साइड हाय फ्लाइंग स्लीप मध्ये हाताला चाटून चेंडू सुधीर यांच्या पाठीमागे पायाचा साने अडवण्याचा प्रयत्न. फेक आता होतीये तोपर्यंत सहजरित्या आपण बघितल्या त्या 2 धावा फलंदाज आघाडीला पाहायला मिळतात. अंपायरचा 1 शॉट मिळेल. फक्त 1 रन या चेंडूवरती. शिरीष म्हात्रे आणि अतुल यांना आपण बघतोय आघाडीला. धावसंख्या आपण बघितली तर आता राऊंड विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न. इनर एज घेऊन हा चेंडू सरळ विजय पाटील यांच्या हातामध्ये. पहिला धक्का 4 या आकड्यावरती बॅटिंग करणाऱ्या दातिवली संघाला.
नवीन फलंदाज येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या क्रमांकावरती ते मनोज शिरीष बाद होतात. त्यांच्या बॅटमधून आपण योगदान बघितलं एका धावेचं. अतुल यांच्या बॅटमधून आलं तर 3 धावा, 4 एकंदरीत धावसंख्या आणि 4 या आकड्यावरती गडी बाद झालाय तो आपण बघितला तर पहिला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मनोज जे आहेत सध्या स्ट्रायकिंग इनला. सुनील यांना मिळणार पहिलं यश. पुन्हा एकदा ते तयार होतात. राऊंड द विकेट. वापिस होता उडवला हवेमध्ये. मिड ऑफला चेस करत असताना पाठीमागे हा चेंडू लॉंग ऑफला चालला. क्षेत्ररक्षक पाठमोरा त्या चेंडूच्या. खूप चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये लॉंग ऑफला तो क्षेत्ररक्षक आपण बघितला पोहोचला होता. सतीश या ठिकाणी आपण बघितले. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. मिळतात या चेंडूवरती 2 धावा आणि या दुहेरी धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचले पुढे ते 6 या आकड्यावरती. 6 धावा. लक्ष्य 59 असताना या मॅच मध्ये जवळजवळ 11च्या वरचा आस्टिंग रन आहे बॅटिंग करत असताना. दातिवली समोर जनमान दातिवली स्टेप आउट झाल्यात. उचलल्या पुन्हा एकदा मिसटायमिंग. हा देखील फटका एक्स्ट्रा कव्हरला चेस करत असताना पाठीमागे चाललाय. डीप मध्ये आपण बघतोय हा चेंडू त्या ठिकाणी फेक. आता ओल नॉन स्ट्राईकला तोपर्यंत सहजरित्या बघतोय त्या आपण 2 धावा. पुन्हा एकदा दुहेरी धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलं ते 8 या आकड्यावरती. स्क्रीनच्या अगदी दोन्ही बाजूला व्यासपीठाच्या आमच्या अगदी समोर जे कटआउट्स आहेत स्वर्गीय वामनजी वझे यांच्या कटआउट्सला चेंडूचा डायरेक्ट लागला षटकाराच्या स्वरूपात. तर त्या भाग्यवान फलंदाजाला 500 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल संतोषजी वझे यांच्याकडून. आणि सरळ हा चेंडू चालला आता डायव्हर्ट वळण घेत असताना आपण बघू शकाल लॉंग ऑफला सीमा रेषेच्या बाहेर. अखेर पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. लक्ष्य 59 धावसंख्येचं धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धावा. आफ्टर फर्स्ट ओव्हर लॉस ऑफ 1 विकेट 12 रन्स. जनमान दातिवली. आकड्यावरती पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपन्न झाला. ज्या ठिकाणी लक्ष्य 59 आहे. आस्किंग रन मेंटेन करत असताना दातिवली संघ ही गडी नक्कीच बाद झाला. शिरीष मात्र माघारी परतले. अतुल आणि मनोज सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. हनुमान दातिवली जलेश्वर वाडेकरच्या अगेन्स्ट पाठला करत असताना 59चा पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं गोलंदाज सुनील यांना. आणि त्यात पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज सुधीर व्यापारी. जे 2 कटआउट्स स्वर्गीय वामनजी वझे यांच्या कटआउट्सला जर डायरेक्ट हिट झाला चेंडू षटकाराच्या स्वरूपामध्ये तर त्या भाग्यवान फलंदाजाला 1000 रुपयाचा पारितोषिक रॉयल हॉटेलचे प्रोप्रायटर संतोषजी वझे यांच्याकडून देण्यात येईल. अंपायरचा नो बॉलचा इशारा. तर पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो तो नक्कीच नो बॉल अंपायरने घोषित केला. आणि याच दरम्यान ज्यांचं शुभागमन होतं त्यांच्या नावाने ही स्पर्धा तुमच्या समोर आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सन्माननीय नगरसेविका सौभाग्यवती दमयंतीताई बुधाजी वझे यांच्या ठिकाणी शुभागमन होत असताना मनपूर्वक या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. फ्रीडचा चेंडू तयार होत असताना सुधीर वापिस होता. इथे नक्कीच आपण बघितलं तर टर्न करण्याचा प्रयत्न होता. रक्षक त्या ठिकाणी आपण बघतोय विजय पाटील यांना. त्यांच्या पाठीमागे खूप क्विक आपल्याला पाहायला मिळाले. रक्षण करत असताना धावसंख्या स्थगित आहे ती 13 वरती. लक्ष्य 59 असताना तयार होत असताना पुन्हा एकदा सुधीर कॉमेंट्री बॉक्स एंड कडून ओव्हर द विकेट. ऑफ स्टंपच्या बाहेर स्क्वेअर कट करतात हवेमध्ये. समोर क्षेत्ररक्षक खूप चांगला झेल पाहायला मिळाला. स्टनिंग कॅच त्या ठिकाणी डीप मध्ये कैलास यांना आपण बघितलं. आणि लागतो आता दुसरा धक्का 13 धावसंख्येवरती जनवान दातिवली संघात.
13 वरती दुसरा गडी आता बाद होतोय. फलंदाज बाद झाले ते म्हणजेच अतुल. स्ट्रायकिंगला आता आपण बघतोय फलंदाज मनोज यांना. शफल ऑफ साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर काहीसा वळण घेत असताना चेंडू अस्ट्यांचा गदी वरतून निघून जातोय. मीडियम पेसर आहेत सुधीर. खूप चांगला चेंडू फिंगर रोल करत असताना आपण बघितलं त्यांना सरळ विजय पाटील यांच्या हातामध्ये हा चेंडू निर्धाव. धावसंख्या स्थगित आहे 13 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सुधीर तयार होत असताना ओव्हर द विकेट. कमी गतीने ऑन साइडला उडवलाय. मिसटायमिंग फटका लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पोहोचलाय आणि एक सहज सोपा जाईल या ठिकाणी तो सोडतो आणि या चुकीचं रूपांतर होत असताना चौकारामध्ये 4 धावा. धावसंख्या सध्या पाहायला मिळते ती 17 या आकड्यावरती. 17 रन्स, 17 धावा धावफलकावरती. चेंडू अजूनही शिल्लक आहे ते 2 चेंडू. या षटकामधले समोर फलंदाज आपण बघतोय तो मनोज खंडागले यांना. चौकारात आलाय. धावफलक जाऊन पोहोचले पुढे ते 17 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सुधीर तयार होतोय. लक्ष 59चं. आघाडीचे दोन्ही फलंदाज माघारी परतलेत. शफल झाले. ऑफ साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, बॅक ऑफ द हँड होता, मिस झालेत. फलंदाज आपण बघतोय या ठिकाणी पुन्हा एकदा मनोज खंडागले यांना. त्यांच्या समोर प्रकाश आहेत. मॅचचा आनंद घेत असताना तुम्ही बघू शकाल रेग्युलर संघाचे संघनायक जनुमान दातिवलीचे विशाल मडवी देखील या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. तयार होतात सुधीर. ऑन साइडला वळवला. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक मिसफील्ड. पाठीमागा चेंडू बॅकअपला क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलेत. काय क्षेत्ररक्षण 100% कमिटमेंट काय असते ते पुन्हा एकदा दाखवतात. सतीश त्या ठिकाणी पाहायला मिळालं. वेगाने चेंडूवरती चेंडू त्यांनी स्टॉप केला. त्यानंतर सेकंड हँड मध्ये अडवून पुन्हा एकदा फेक केली. तोपर्यंत सहजरित्या आपण बघितल्या त्या 2 धावा. अखेर 2 षटकांचा खेळ संपन्न आणि बॅटिंग करत असताना जाऊन पोहोचलाय तो म्हणजे जनुमान दातिवली संघ. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 या आकड्यावरती ज्या ठिकाणी लक्ष आहे 59 धावसंख्येचं. आता आपण बघू शकाल या मॅच मध्ये गरज आहे ती 40 धावसंख्येची. चेंडू शिल्लक असताना 18. मनातल्या अर्थातच दोन्ही पॉवर प्लेचे षटक आपण बघितले, ज्यामध्ये पहिलं षटक सुनील चौधरी यांचं, ज्यामध्ये आल्या होत्या 13 धावा, 1 गडी बाद झाला होता. आणि सुधीर व्यापारी यांच्या षटकामध्ये आपण बघितलं 1 गडी बाद होत असताना आणि यामध्ये आल्या फक्त 7 धावा. 19 धावसंख्या, 18 चेंडू. तर धावसंख्या आपण बघतोय सध्या 19 या आकड्यावरती. अजूनही गरज या मॅच मध्ये 40 धावसंख्येचे चेंडू शिल्लक आहेत ते 18. तिसरं षटक घेऊन बॉलिंग मार्क वरती तयार होत आहेत विजय पाटील. मानपाड्यांकडून राऊंड द विकेट. टॉस केला होता, फुल टॉस लॉक स्वीप केला स्क्वेअर लेग मध्ये. चेंडू ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत त्यांना मिस करून मिसफील्ड पुन्हा एकदा पाहायला मिळाली आणि चुकीचं रूपांतर पुन्हा एकदा होत आहे चौकारा. फलक जाऊन पोहोचलो 23 या आकड्यावरती. 36 धावसंख्येची अजूनही गरज मॅच मधले चेंडू शिल्लक आहे त्यात आपण बघू शकाल 17. हा चौकार आलाय तो फलंदाज प्रकाश नाईकच्या बॅट मधून. फुल टॉस ऑफ साइडला गॅप मध्ये. वॉट अ शॉट, वॉट एक्झिक्युशन.
सरळला चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला लागोपाठचा येतोय हा दुसरा खणखणीत चौकार. प्रति हल्ल्याला आता सुरुवात करतात. काउंटर अटॅक पाहायला मिळाला कारण दोन आघाडीचे फलंदाज माघारी परतले आणि इथून कुठेतरी प्रति हल्ला करणं गरजेचं होतं आणि विजय पाटील वरती हा सध्या हल्ला करत असताना प्रकाश नाईक लागोपाठचे दोन चौकाराने धाव फलक पुढे जात असताना आपण बघतोय ते म्हणजेच 27 या आकड्यावरती. कारण पहिल्या दोन पहिल्या षटकामध्ये आस्किंग रन मेंटेन केलं होतं, दुसऱ्या षटकामध्ये इकॉनॉमिकल राहिलं षटक जे सुधीर व्यापारीचं आणि तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा आक्रमण. बॅकफुट लावून हॅमट करत असताना आडवा बॅटने लॉंग ऑफ मध्ये चेंडू क्षेत्र अगदी खोल लॉंग ऑन वरून सुधीर व्यापारी त्या ठिकाणी पोहोचले. उचलून फेक करतात तोपर्यंत सहजरित्या या आपण बघतोय त्या 2 धावा या चेंडूवरती. दोन धावा धावफलकावरती दुहेरी धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलं ते 29 वरती 29. पुन्हा एकदा विजय पाटील टॉस केला स्लॉक स्वीपचा प्रयत्न अगदी हा चेंडू जर आपण बघितला व पीच होता फ्रंट लेग पुढे आणून ड्रिल करून ते दाखवतात. आडव्या बॅटने या चेंडूला स्वीप करण्याचा त्यांचा प्रयत्न होता तो फसला. नॅशनल लेग ब्रेक पाहायला मिळाला. लेग स्पिनर आहेत फिरकीपटू विजय पाटील कमबॅक करत असताना आता अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक धावसंख्या 29 आतापर्यंत. राऊंड द विकेट टॉस केला ऑन साइडला ग्लान्स करता टीम मध्ये चेंडू स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी थोडंसे मिसफील्ड फंबल पुन्हा एकदा पाहायला मिळालं. ग्राउंडिंग फेक येईल तोपर्यंत सहजरित्या 2 गुड रनिंग. चांगलं कॉर्डिनेशन दोन्ही फलंदाजांमध्ये ज्यामध्ये फलंदाज आपण बघतो मनोज खंडागले आणि प्रकाश नाईक यांना धावसंख्या दुहेरी आकड्यांना पुढे जात असताना 31 या आकड्यावरती तयार होतात. पुन्हा एकदा विजय पाटील चेंडू अखेरचा शिल्लक रॉंग ऑन होता. आडव्या बॅटने ड्राईव्ह केलाय टीम मध्ये एक्स्ट्रा कव्हरला चेंडू क्षेत्ररक्षक वेगाने आणि त्यांना भेदून हा चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. आणखी एक चौकार. इज 35 या आकड्यावरती चेंडू शिल्लक आहेत 12. या 12 चेंडूंमध्ये 12च्या आस्किंग रनने बॅटिंग करत असताना 24 धावसंख्येची गरज आहे ती वाडेकरच्या अगेन्स्ट जनमान दातिवली संघाला. आणि थोड्याच वेळात कल्याण लोकसभेचे मेंबर ऑफ पार्लिमेंट सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या ठिकाणी आगमन होईल. या स्पर्धेला भेट देण्यासाठी नक्कीच त्यांची उपस्थिती थोड्याच वेळात तुम्हाला पाहायला मिळेल. कल्याण लोकसभेचे सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब. धावसंख्या सध्या 35 आपण बघतोय. 12 चेंडू 24 ही गरज या मॅच मध्ये आहे. मनोज खंडागले आणि प्रकाश नाईक सध्या पार्टनरशिप बिल्टअप करत असताना आपण बघतोय.
चौथं षटक बॉलिंग मार्कवरती सुधीर व्यापारी. पुन्हा एकदा येत आहेत. धावसंख्या सध्या आहे ती 35. समोर फलंदाज मनोज खंडागले. 12-24. पहिला चेंडू घेऊन कॉमेंट्री बॉक्स एंड कडून ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर काहीसा वळण घेत असताना चेंडू रस्त्यांच्या पाठीमागे फलंदाज बीट झाल्यानंतर देखील बीट झाले ते एससी रक्षक आणि थर्ड मॅन मध्ये हा चेंडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. एक धावेत या चेंडूवरती एकेरी धावेने धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे ते 36 या आकड्यावरती. गरज 23 धावसंख्येची. चेंडू शिल्लक आहेत ते आता 11. 23 रिक्वायर्ड रिमेनिंग 11. 11 चेंडू 23 धावा. समोर आता प्रकाश नाईक ज्यांच्या बॅट मधून आतापर्यंत 3 चौकार. हॅमट केला गॅप मध्ये. चेंडू चाला वेगाने स्वीपर कव्हरला ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचलेत आता उचलून फेक करतात तोपर्यंत सहजरित्या आपण बघितल्यात ते आता 2 धावा. गुड रनिंग. खूप चांगला फटका. पॉज गेला आडव्या बॅटने इनफिल्डच्या वरतून खेळत असताना हॅमट करत असताना आपण फटका बघितला. धावफलक जाऊन बसलं पुढे ते 38 या आकड्यावरती. गरज आता 21 धावसंख्येच्या मॅच मधले चेंडू शिल्लक आहेत ते 10. 21 रिक्वायर्ड रिमेनिंग 10. 10 चेंडू 21. सुधीर पुन्हा एकदा तयार. प्रकाश नाईकच्या अगेन ऑन साईडला टर्न केला चेंडूला डीप मध्ये स्क्वेअर लेगला चेंडू क्षेत्ररक्षक येतात त्या ठिकाणी. सतीश पुन्हा एकदा पाहायला मिळाले. थोडंसं फंबल होत आहे. मिसफिल्ड नक्कीच पाहायला मिळाले. उचलून फेक करतात आणि पुन्हा एकदा 2. दुहेरी धावसंख्येने धाव फलक 40 या आकड्यावरती. गरज आता 19 धावसंख्येची आणि चेंडू शिल्लक आहेत ते 9. ब्रेक थ्रूच्या शोधात आहेत. विकेटच्या शोधात आहेत सुधीर व्यापारी. कारण हे दोन्ही फलंदाज या डावाला पुढे नेतात. आघाडीचे दोन्ही फलंदाज सस्त्यामध्ये परतले आणि या डावाला पुढे नेण्याचं काम सध्या प्रकाश आणि मनोज करतायत. ऑन साईडला वळवलाय. लॉंगॉनला चेंडू क्षेत्ररक्षक येतात त्या ठिकाणी. समोर सुनील उचलला चेंडूला. फेक आता करतात. नॉन स्ट्रायकिंग एंडला ग्राउंडिंग फेकी थोडीशी उशिराने आणि त्या उशिराने आपण बघितलं त्या वेळेमध्ये ही दुसरी रन कंप्लीट करत असताना पुन्हा एकदा मनोज आणि प्रकाश. दुहेरी धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलं 42 वरती. गरज 17 धावसंख्येची. या मॅच मधले चेंडू शिल्लक आता 8. 8 चेंडू 17 हे समीकरण. सुधीर अगेन्स्ट पुन्हा एकदा प्रकाश नाईक या धावसंख्येला सध्या प्रकाश देत असताना झेलची संधी होती. खूप चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले एक्स्ट्रा कव्हर मध्ये. नॉन स्ट्रायकिंगला चेंडू कधी आपण बघितलं रिलीज पॉइंट वरती जिथे 47 या आकड्यावरती आणि आता गरज 6 चेंडूंमध्ये. षटक संपन्न होत आहेत. अखेर या ठिकाणी 4 धावसंख्या धावफलकावरती पोहोचली 47 वरती. 59चं लक्ष या मॅच मध्ये. आता गरज आहे ती 12 धावसंख्येची आणि चेंडू शिल्लक आहेत ते 6. स्पीडअप करायचे दोन्ही टीम्सना मी विनंती करेन. आणि आज स्पर्धेसाठी खास करून आपण बघू शकाल भेट देण्यासाठी थोड्याच वेळात ज्यांचं नुकतंच आगमन होईल कल्याण लोकसभेचे सन्माननीय खासदार मेंबर ऑफ पार्लिमेंट डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब हे नक्कीच थोड्या वेळामध्ये तुम्हाला या स्पर्धेमध्ये नक्कीच त्यांची उपस्थिती पाहायला मिळेल.
तर दोन्ही संघ संघर्ष करतात. विजयाचं स्वप्न दोन्ही संघांनी बघितलंय. खऱ्या अर्थानं स्वप्न मोहब्बतच असतात, परंतु त्यांचा पाठलाग करत असताना किंमत मोजावी लागते. ती किंमत कोणता संघ मोजेल या मॅच मध्ये? 6 चेंडू 12 धावा हे समीकरण निर्णायक षटकामध्ये आलाय. गोलंदाजीसाठी दिलीप शेलार. दिलीप शेलारच्या हातामध्ये चेंडू सोपवला संघ नायकाने. हा चेंडू नव्हे तर या सामन्याचं भवितव्य. समोर फलंदाज आपण बघतोय तो प्रकाश नाईक, ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत 3 चौकार तो वैयक्तिक खेळतोय. आपण बघितलं तर 23 या आकड्यावरती तयार होतात. दिलीप शेलार प्रकाश नाईकच्या अगेन्स्ट, वाडेकरच्या अगेन्स्ट दातिवली. 6 चेंडू 12. पहिला चेंडू ऑन साइडला ऑन द राईज ड्राईव्ह करत असताना आपण बघितलं एक्स्ट्रा कव्हर मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती फेकी स्ट्रायकिंग एंडला करतात. फेकी देखील होती बरोबर, परंतु त्याच वेगाने ही दुसरी रन देखील कंप्लीट करत असताना मनोजच्या सोबतीला प्रकाश नाईक. दुहेरी धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलं 49. 49 या आकड्यावरती गरज 10 धावसंख्येची. चेंडू शिल्लक 5. चेंडूंपासून धावा डबल आहेत. धावांपासून चेंडू निम्मे. 5 चेंडू 10 हे समीकरण या मॅच मध्ये आता आपल्याला पाहायला मिळेल. प्रकाश नाईक जबाबदारीने खेळ करतोय. जबाबदारी काय असते हे नक्कीच तो दाखवून देतोय. हे दोन्ही फलंदाज खास करून मनोज आणि प्रकाशने आपण बघू शकाल जी पार्टनरशिप केली आहे ती विजयाच्या दिशेने नेणारी आहे या जनुमान दातिवली संघाला. दुसऱ्या बाजूने ब्रेक थ्रूच्या शोधात आहे, कारण तिसऱ्या षटकापासून ही पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली. तिसऱ्या षटकापासून एकही विकेट पाहायला मिळालं नाही. त्याचं कारण आता वाडेकर आपण बघू शकाल ब्रेक थ्रूच्या शोधात. 5 चेंडू 10. वापीच्या ऑन साइडला टर्न केला चेंडू डीप मध्ये ऑन ड्राईव्हचा फटका. लॉंगर वरून सुधीर वेगाने चेंडू वरती आला. उचलला चेंडूला फेक आता करतोय स्ट्रायकिंग एंडला आणि तोपर्यंत वेगाने आणखी 2 धावा या चेंडूवरती देखील पाहायला मिळाल्या. दुहेरी धावसंख्येने धावफलक 50 अप 51 या आकड्यावरती गरज आता मॅच मध्ये आपण बघतोय ती 8 धावसंख्येची. 4 चेंडू 8 धावा हे समीकरण या मॅच मध्ये आता पाहायला मिळतं. दोन्ही फलंदाज थोडासा नक्कीच त्यांना थकवा जाणवतोय, कारण आपण बघितलं पहिले दोन्ही फलंदाज पहिल्या 2 षटकांमध्ये बाद झाले होते आणि त्यानंतर दोन्ही फलंदाजांनी जास्तीत जास्त दुहेरी धावांवरती देखील लक्ष केंद्रित केले आणि चौकार देखील आपण नक्कीच बघितलेत. आत्मविश्वास अशी एक गोष्ट आणि त्या आत्मविश्वासाने दोन्ही फलंदाज आपण बघू शकाल बॅटिंग करत असताना पायथ्यापासून यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवण्याचं काम आत्मविश्वास तुम्हाला नक्कीच करेल. सध्या तो करतोय प्रकाश. उडवला हॅमट करत असताना मिसटायमिंग हा फटका शॉट एक्स्ट्रा कव्हरला पडतोय. नो मॅन्स लँड मध्ये डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचलेत. तोपर्यंत पुन्हा एकदा सहजरित्या या 2 धावा. दुहेरी धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलं 53. 53 आकडेवरती चेंडू शिल्लक 3 आणि या 3 चेंडूंमध्ये 6 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. आयुष्यात कठीण प्रसंग आला तर स्वतःवरती कधी नाराज होऊ नका, कारण देव असा एक डायरेक्टर आहे जो नेहमीच कठीण रोल बेस्ट ऍक्टरला देतो आणि बेस्ट ऍक्टर कोण असेल या अर्थातच मॅच मधला या मूवी मधला. वाडेकरचा अगेन्स्ट दातिवलीमध्ये क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरचं हे द्वंद्व युद्ध संघर्ष पाहायला मिळतोय. चेंडू आणि बॅट मधला 3 चेंडू 6 तयार होतो पुन्हा एकदा दिलीप शेलार. निर्णायक षटकामध्ये चेंडू शिल्लक आता 3 आहेत. समोर आपल्याला पाहायला मिळतोय प्रकाश नाईक. 6 धावसंख्येची गरज. ऑफ स्टंपच्या बाहेर लेफ्ट केला कॉन्फिडेंटली या चेंडूला. वेल लेफ्ट. अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली पुढे ती 54 वरती. आता 5 धावसंख्येची गरज. चेंडू शिल्लक 3 चेंडू 5 हे समीकरण या मॅच मध्ये. तयार होतात पुन्हा एकदा दिलीप शेलार प्रकाश नाईकच्या अगेन्स्ट. स्टेप आउट झाले. बॅक टू दी बॉलर. हा चेंडू लॉंग ऑनला वेगाने चाललाय. क्षेत्र अगदी खुला आणि सरळ हा चेंडू विजयाच्या दिशेने आक्रमण करणारा हा चौकार आता पाहायला मिळतोय. चौकारावर धावफलक पोहोचला 58 वरती. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि या 2 चेंडूंमध्ये 1 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम.
59चा यशस्वी पाठलाग केला या दोन्ही फलंदाजांनी. जनुमान दातिवलेसाठी वेल प्लेड. जनुमान दातिवले हार्ड लक. जय